नमस्कार. एक हिंदी चित्रपट पाहण्यात आला. अजय देवगण, आमिर खान, काजोल, सदाशिव अमरापूरकर आणि आणखी एक असे ते एवढं सगळं होतं. त्यात काजोलचे काही फोटो दाखवण्यात आले. म्हणजे एक प्रसंग असा आहे की ज्या प्रसंगात काजोलला खूप मदतीची गरज असताना एक जण तिला मदत करतो आणि ती मदत खूप वाईट पद्धतीने दाखवून त्या दोघांचं लफडं दाखवून तिच्या प्रियकराला दाखवलं जातं आणि दोघांच्या मध्ये संबंधात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. असा तो सीन. पुढे त्याचं उत्तर तशाच सीनने दिलं जातं हे तुमच्या लक्षात आलं असेल. पण काही प्रसंग असे असतात ना की जे स्वाभाविक असतात, नैसर्गिक प्रवाहात वाहत जाणारे असतात. दुःखाच्या सुखाच्या प्रसंगात मानवानी व्यक्त केलेल्या भावना या सहजपणे घडून जातात. त्यावर शंका घ्यायची नसते, त्याकडे सहजतेनं बघायचं असतं. एक स्त्री, एक पुरुष अशा भावनेच्या प्रसंगामध्ये जेव्हा एखादी कृती करत असतील त्यात लफडच असतं असं नाही, अजिबात नसतं. त्यामुळं कोणत्याही स्त्रीला अशा प्रकारच्या वादात अडकवून बदनाम करू नये या मताचे आम्ही आहोत. रोहित पवारांनी असाच एक विषय करून आपल्या काकीचा अवमान होत असल्याचं सांगितलं. रोहित पवार म्हणाले काकीला हात लावायचा नाही, पाठीवर हात ठेवताय तुम्ही, बघतोय मी, काकीला हात लावायचा नाही असं वाक्य रोहित पवारांनी बोललेलं होतं. अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत. त्याच्याच बरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय. आता या वाक्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की काय घडलं होतं. अत्यंत दुःखद प्रसंग, दादांचं निधन झालेलं. सुनेत्राताईंना सावरणं आवश्यक होतं. अशा वेळी उभं राहताना बसताना कुणी मदत केली, कुणी कुठल्या भावानी आपुलकी दाखवली तर त्यात वाईट वाटू द्यायचं काही कारण नव्हतं. पण रोहित पवारांनी याचा जगासमोर मांडत आपण काकीचे कसे काळजी करणारे आहोत आणि दुसरे कसे त्रास देत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. वाईट होतं हे, असं घडायला नको होतं, काहीही घडायला नको होतं. दादांचं जाणंही नको होतं आणि रोहित पवारांनी असं बोलणंही नको होतं. आता मला रोहित पवारांना एक दृश्य दाखवायचं आहे. ते काकीसोबत होतं, हे आत्यासोबतचं आहे. सुप्रिया ताई या रोहित पवारांच्या आत्या आहेत. आत्यासोबत काय घडलंय हे तुम्हाला मी दाखवतो. आत्यांच्या मुलीचं लग्न आहे. लग्नात सगळेच मोठमोठे सेलिब्रिटी आलेले आहेत, राजकारणातील नामवंत व्यक्ती आलेले आहेत. अगदी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आलेले आहेत, देवेंद्र फडणवीस आलेले आहेत, नितीन गडकरी आलेले आहेत, राज ठाकरे आलेले आहेत, उद्धव ठाकरे आलेले आहेत सपत्नीक. आणि या सगळ्यांची उपस्थिती यात शाहरुख खान पण आहे. शाहरुख खान तर रेवतीच्या लग्नामध्ये अत्यंत आनंदानं नाचला. आता रेवतीच्या लग्नात आनंदाने परफॉर्मन्स देणारा शाहरुख खान, आपल्या लेकीवर प्रेम करणारी ही सगळी माणसं सुप्रिया सुळेंना चांगलेच वाटतील की, त्यांच्याशी हसून खेळून भेटणार की. म्हणजे अगदी शपथविधीच्या वेळेला होता सुप्रिया सुळे किती हसून खेळून भेटल्या होत्या. आता या ह्याच्यावर रोहित पवार काय बोलणार आहेत? जसं काकीला हात लावायचा नाही असं म्हणाले होते, तसं आत्याला हात लावायचा नाही असं ते शाहरुख खानला सांगणार आहेत. रोहित पवारांच्या डोक्यात हे असेल ना तर कृपया सांगू नये असं म्हणू नये, कारण तो भावनेचा प्रसंग आहे. मला खात्री आहे रोहित पवार इथे बोलणार नाहीत. तिथे त्यांना राजकारण करायचं होतं आणि ते राजकारण त्यांच्या फायद्याचं होतं. इथे यांना राजकारण करायचं नाही आहे आणि इथे ते मांडणं त्यांच्या फायद्याचं नाही आहे. नाही म्हणणार रोहित पवार असं, आणि म्हणूही नये. रोहित पवारांना बोलायचं असतं ना तर आणखी एका लग्नातला प्रसंग तुम्हाला आठवतोय, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा. ती तर एका बापाला दिलेली गिफ्ट होती. एका पित्याला त्याच्या पोरीच्या लग्नात सुप्रिया सुळेंनी त्याच्यासोबत नृत्य करून तो आनंद व्यक्त केला होता. त्यावेळी बोलले ते रोहित पवार. आधी आणि नंतर दोन्ही वेळेला ते बोलणार नाहीत, पण काकीच्या वेळेला बोलतील, कारण काकींना बोलून त्यांना राजकीय स्वार्थ साधायचा होता.
मी फक्त घटना दाखवल्यात, फक्त घटना. या घटनेत कोण काय करतंय, चूक करतंय की बरोबर करतंय हे मला सांगायचं नाही आहे. ती केवळ स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, स्वाभाविक वर्तन आहे, नैसर्गिक आहे आणि ते तिथे घडलं आहे. त्याविषयी माझ्या मनात ना तेव्हा वाईटपणा होता ना आता वाईटपणा आहे. ना सुनेत्राताईंना स्पर्श केला असेल कुणी त्यात वाईटपणा होता, पण रोहित पवारांना असा ठराविक वाईटपणा दिसतो आणि तेच ते मांडत असतात. त्यामुळे दादा कृपया यावर बोलू नका.